नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि माझ्या सर्व माय-माऊलींना रामकृष्ण हरी. तर मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा आषाढ महिना विशेष आपण रांगोळ्या बघतो आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण जेवढ्या पण रांगोळ्या बघितल्या आहेत, त्यामध्ये अक्षरलेखन केलेलं आहे. म्हणजे अक्षरलेखनाच्या मार्फत आपण ही रांगोळ्या काढलेल्या आहेत. जसं की आपल्या विठ्ठलाला वेगवेगळ्या नावाने आपण संबोधतो, माऊली, जय हरी वगैरे. तर तेच आपण अक्षरलेखन यामध्ये साकारलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या देवघरासमोर नक्की काढून बघा. खूप छान दिसतील आणि काहीतरी वेगळं काढण्याचा प्रयत्न केलाय मी. आपण याआधीही आषाढ महिना विशेष रांगोळ्या बघितलेल्या आहेत. तर ते पण व्हिडिओ नक्की बघा. सोपेच आहेत ते पण रांगोळ्या आणि ह्या पण रांगोळ्या खूप सोप्या आहेत. आणि आपण अजून एक भाग घेऊन येणार आहोत. त्यामध्ये जरा जास्त कलर वगैरे वापरून म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी स्पेशली त्या रांगोळ्या काढायच्या आहेत. त्यामुळे मी तो भाग घेऊन येणार आहे. अजून एक शेवटचा भाग राहील आषाढ महिन्यातला. तर तुम्ही जर आधीचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. आजचा व्हिडिओ पण पूर्ण बघा आणि ह्या रांगोळ्या देवघरासमोर नक्की ट्राय करा. तर टोटल 5 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर थोडेच दिवस बाकी आता आषाढी एकादशीला. जवळ-जवळ दिवस येत आहे. खरंच खूप छान वाटतं आषाढ महिन्यामध्ये. कारण की सगळीकडे वातावरण एकदम विठ्ठलमय झालेलं असतं. सगळीकडे टाळ मृदुंगाचा आवाज घुमतो आणि ती एनर्जीच एक वेगळी असते विठ्ठल म्हणजे वारीची. तर आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची. पुढची जी रांगोळी त्यामध्ये आपण पांडुरंग हे अक्षरलेखन केलेलं आहे. तर बरेच जे मोठे-मोठे कलाकार आहे तुम्ही बघितलंच असणार आहे ते अक्षरलेखन टूलच्या मदतीने हे अक्षरलेखन करतात. तर आपण बोटाच्या मदतीनेच केल्या. आपल्या रांगोळ्या सिंपल आहेत, म्हणजे डेलीच्या रांगोळ्या आहेत. त्यामुळे यामध्ये आपण पांडुरंग असं नाव काढून घेतलं आणि त्यावर विठ्ठलाचा टिळा काढून घेतलाय. आपण आधीच्या भागात बघितल्याप्रमाणे. सोप्याच आहे ह्या रांगोळ्या. म्हणजे तुम्हाला जर अवघड वाटत असेल, तुम्ही एकदम थोडं गॅप घेऊन हे लिहा किंवा अ, अशा ग्रेनाइटवर आधी खडूच्या मदतीने किंवा पेन्सिलच्या मदतीने असं नाव लिहून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यावर रांगोळीने गिरवायचं. म्हणजे एकदम परफेक्ट काढता येईल तुम्हाला. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहे, जास्त काहीच अवघड नाहीये. पुढची जी अक्षरलेखनची रांगोळी आहे ती रामकृष्ण हरी असं लिहिलेलं आहे आपण. काहीच अवघड नाही. आपण जसं पेनाने वहीवर लिहितो त्या टाईपमध्येच आहे. फक्त इथे आपल्याला रांगोळीच्या मदतीने लिहायचे. जसं त्यामध्ये आपण पेन फिरवतो त्याच पद्धतीने याच्यावरही करायचं आहे. आणि जे टोक आहे तिथे आपण असे टाळा काढून घेतोय. थोडासा असा गोल्डन टाइप म्हणजे पितळी जसे टाळ असतात त्या टाइप कलर तयार केलाय मी. 2-3 कलर मिक्स केले. थोडासा काळा, पिवळा, लाल, केशरी. त्यातून तो थोडा गोल्डन सारखा कलर तयार केलाय. बघा ही आपली रांगोळी रेडी झालेली आहे. छान दिसते रांगोळी. पुढचं जे अक्षरलेखन आहे त्यामध्ये आपण हरी विठ्ठल असं लिहिलेलं आहे. आपण आधी खालचे जे अक्षरलेखन ते करतो आणि मग वरती जे काना, मात्रा वगैरे द्यायचंय ते देत असतो. यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे
विठ्ठल लिहिलंय त्यावर आपण जी वेलांटी आपली ती आपण विठ्ठलाच्या टिळ्यासारखं दाखवणार आहे आणि जो हरी आहे त्याच्यावरची जी वेलांटी आहे ती आपण जी वारकऱ्यांची टोपी असते सफेद कलरची त्या टाईप आकार काढतो आहोत. अशा पद्धतीने कर्व काढायची, इथे काहीच नाही अवघड. अशा पद्धतीने आपण हरी विठ्ठल असं नाव काढून घेतलेलं आहे. साईडला तुम्ही मग तुमच्या आवडीनुसार डिझाईन तयार करू शकतात. फुलं काढू शकतात, अशा लाईन्स काढू शकतात किंवा केंद्रवर्धिनी काढू शकतात. बऱ्याच डिझाईन्स आहे आपल्याकडे अवेलेबल. मी असे व्हाईट कलर, लाल, पिवळ्या कलरमध्ये लाईन्स काढून घेतलेले आहेत. तर आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे. सुंदर आणि सोपी. आणि आता जी रांगोळी आहे 5 नंबरची रांगोळी, सगळ्यात शेवटची रांगोळी आजच्या व्हिडिओमधली च्या भागातली. यात आपण विठ्ठलाचा टिळा काढून घेतलेला आहे, मोठा काढलाय थोडासा अशा रिंगच्या मदतीने आणि 2 पट्ट्यांचा वापर करून आपण आधीच्या भागात बघितल्याप्रमाणे आणि त्यामध्ये माऊली हे नाव काढतो आहोत. थोडासा यामध्ये आंबा कलर मिक्स केलेला आहे बघा आणि पट्ट्या एकदम व्यवस्थित तो टिळा एकदम परफेक्ट येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या त्या 2 आणि नंतर पट्टीच्या मदतीने त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो 5ही रांगोळ्या खूप सोप्या आहेत, तुम्हाला जमतील अशाच आहेत. तर ह्या आषाढ महिन्यात नक्कीच ह्या रांगोळ्या काढा. फक्त आषाढ महिन्यापुरत्याच नाही आहेत ह्या रांगोळ्या, तुम्ही अशा डेलीसाठी पण देवघरासमोर काढू शकतात किंवा एकादशी येते महिन्यातून आपल्या, त्या एकादशीला पण काढू शकतात. काहीच हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. येणारे व्हिडिओ पण नक्की बघा. आपण थोड्या आता 2-4 दिवस डेलीच्या रांगोळ्या बघू आणि 1 दिवस आषाढी एकादशी स्पेशल रांगोळी बघूयात. तर मैत्रिणींनो नक्की ट्राय करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल आणि अशा छान छान कमी वेळात होणाऱ्या सुंदर सुंदर रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.